शेवगाव दरोड्यातील आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून 48 तासात जेरबंद। 1,85,200 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त। दिनांक 8 जून 2024 रोजी फिर्यादी श्री दीपक बाबासाहेब जरांगे राहणार मारवाडी गल्ली तालुका शेवगाव हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना अनोळखी 6 इसमांनी फिर्यादींच्या घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील 1,08,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेल्याबाबत तसेच सातपुते गल्ली तालुका शेवगाव येथील श्री निवृत्ती कारभारी वाणी वय वर्ष 66 राहणार सातपुते गल्ली तालुका शेवगाव यांच्या घरात देखील चोरी करून 1,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी नेल्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे पथक करीत असताना दिनांक 10/6/2024 रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अनिल उर्फ यासीनखा शिवाजी भोसले राहणार गोंडेगाव तालुका नेवासा याने त्याच्या इतर साथीदारांसह गुन्हा केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच नमूद ठिकाणी जाऊन त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनिल उर्फ यासीनखा शिवाजी भोसले, रोहन अनिल उर्फ यासीनखा भोसले दोन्ही राहणार गोंडेगाव तालुका शेवगाव असे असल्याचं सांगितलंय। त्यांच्याकडे वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता ताब्यातील संशयितांनी त्यांचे इतर साथीदार नामे अमर दत्तू पवार, कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले, दीपक इंदर भोसले सर्व राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा व सुनील बाबाखा भोसले राहणार गोंडेगाव तालुका नेवासा यांच्या सोबत मिळून 2 ते 3 दिवसांपूर्वी शेवगाव परिसरात व 1 महिन्यापूर्वी चांदगाव उस्थळ दुमाला तालुका नेवासा परिसरातील मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम व पल्सर मोटरसायकल चोरी केल्याचं सांगितल्याने आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे अमर दत्तू पवार, कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले दोन्ही राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा, सुनील बाबाखा भोसले राहणार गोंडेगाव तालुका नेवासा हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतलाय। आरोपी नामे दीपक इंदर भोसले राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा फरार असून हा मिळून आलेला नाहीये। आरोपींनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता शेवगाव नेवासा पोलीस ठाण्याकडील 2 गुन्हे उघडकीस आलेले। ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांच्या अंगझडतीत 1,85,200 रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे दागिने, रोख रक्कम व 1 चाकू असा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 509/24 भादवी 397 342 प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर केले। पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने, शेवगाव, अहमदनगर। 8 तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण 2 ते 3 वाजेच्या दरम्यान 5 ते 6 अनोळखी इसमांनी दार तोडून प्रवेश केलेला होता। तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल 1,08,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। तसेच त्यांच्या शेजारी राहणारे श्री सातपुते यांच्या घरी पण घरफोडी झालेली होती व 1,40,000चा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI भाटेवाल आणि स्टाफ यांची ह्या गुन्ह्याच्या तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती। अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल यासीनखा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे 4 जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण 1,32,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि कॅश स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे।